निसर्गरम्य वातावरण अनुभवायला खूप एक नंबर भारी वाटतं। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मे महिन्यामध्ये असा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आता कोकणात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस आता पडतोय बाहेर आणि इथे बाजूलाची नदी आहे, नदीला पण पाणी जास्त आलंय, तुम्ही पाहू शकता इकडे। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत वरती धनगरवाडी लास्ट स्टॉपला। तर तिथून आपण कोकणातील सह्याद्री आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत धनगरवाडी लास्ट स्टॉपला। तर हा आमचा वाडीतून सरळ रोड धनगरवाडी इथे गेलाय आणि तिथे आपण लास्ट स्टॉपला जाणार आहोत आणि तिथून आपण निसर्ग सौंदर्य आपण पाहणार आहोत कोकणातील आणि तिथून आपल्याला सर्व निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळेल। कारण तिथून सर्व आपल्याला दृश्य तिथून दिसतं। डोंगर सह्याद्रीचा डोंगर पूर्ण तिथून दिसतो, कड्या कपारी किंवा असं निसर्गरम्य वातावरण तिथून आपण आता अनुभवणार आहोत। तर आता आपण चाललोय, तर चला मग जाऊयात। ही माझी रिक्षा आहे, तर रिक्षानेच चाललोय, तर जाऊयात। तर मित्रांनो, पाहू शकता इथे बाजूलाच नदी आहे आणि नदीला पण पाणी जास्त आलंय आणि असा मे महिन्यात जबरदस्त असा पाऊस लागतो इकडे। इथे बाजूलाच नदी आहे, पाहू शकता इकडे नदीलाही पाणी खूप आलंय। त्यात आपण चाललोय सर वरती धनगरवाडी लास्ट स्टॉपला। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कोकणामध्ये पाऊस पडायला लागला की निसर्गरम्य वातावरण खूप भारी दिसतं। ते आपण आता पाहणारच आहोत, तर जाऊयात चला। तर मित्रांनो, इकडे पाहू शकता, तुम्ही बाहेरून बघू शकता, इथे बघा मस्त असं कड्या कपारातून इथे पाणी आलंय। एक नंबर वाटतंय बघा। आता पावसाळा चालू आहे आणि आता सगळीकडे कड्या कपारातून पाणी वाहायला लागलंय आणि बघायलाही दृश्य खूप भारी आणि एक नंबर वाटतं बघा। तर चला तर पुढे जाऊयात। अशी पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण आणि हिरवीगार झाडी हे अनुभवायला खूप एक नंबर वाटतं आणि वातावरण काही वेगळंच असतं, म्हणजे मन एकदम समाधानी होतं। तर मित्रांनो, हा पावसाळ्यातील क्षण पक्ष्यांनाही अनुभवायला खूप भारी वाटतं। पाहू शकता पक्षी बघा, पक्ष्यांनाही पावसाळ्यात खूप आनंद होतो। तर मित्रांनो, आपण आता आलोय इथे धनगरवाडी लास्ट स्टॉपला। तर मित्रांनो, आता आलोय मी धनगरवाडी ते लास्ट स्टॉपला।
तर इथेच वरती धनगरवाडी आहे आणि ते लास्ट स्टॉपला आलो इथे. आता तुम्ही इकडे पाहू शकता तिकडे समोरच सह्याद्री आहे, पूर्ण हा सह्याद्रीच आहे. आणि 7 रांजण जो हर्दखळा गावातील 7 रांजण धबधबा आहे तो तिकडे लास्ट स्टॉपला तिकडे वरती आहे, एकदम सह्याद्रीच्या टोकाला. तिकडे पावसाळ्यातील जे निसर्गरम्य वातावरण खूप भारी वाटतं तिकडे पण. तिकडे आपण एक व्हिडिओ बनवलाच आहे. आणि मित्रांनो इकडे पाहू शकता इकडनं सीन आपल्याला बघायला काय भारी वाटतो बघ. हे पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण पावसाळ्यातील हे अनुभवायलाही खूप एक नंबर वाटतंय. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे हा डोंगर आहे ना, या डोंगराच्या पलीकडे कोंडगे गाव आहे, कोंडगे. आणि इथे ही धनगरवाडी आहे. या धनगरवाडीच्या पलीकडे तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे रिंगणे कोंडगे, रिंगणे आहे, रिंगणे आणि आरगाव त्या साईडला आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता हा इथे लास्ट स्टॉप आहे आणि इकडे पूर्ण हे आता जंगलच आहे. आणि हा सीन बघायला खूप एक नंबर वाटतो. पावसाळ्यातील हे दृश्य अनुभवायला खूप एक नंबर वाटतं. तर मित्रांनो गावातील लोक, वाडीतील लोक जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी येतात, कारण का ही जागा पण एकदम मस्त आणि शांत आहे. आणि हे इथे निसर्गरम्य वातावरण अनुभवायला खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे गावातील वाडीतील लोक जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पावसाळ्यात किंवा इतर वेळी या ठिकाणी येतात, कारण का शांतता असते आणि निसर्गरम्य वातावरण इथे बघून खूप मनाला एकदम शांती वाटते. तुम्ही पाहू शकता हा सीन आपण बघितला की तुम्हाला कळेलच किती आनंदी आणि सुखमय इथे वातावरण आहे ते. तर मित्रांनो पाहू शकता तिकडे तुम्ही पावसाळ्यातील धुकं कसं पसरलंय आणि तो सीन बघायलाही खूप किती भारी वाटतो, एक नंबर वाटतंय. ते संपूर्ण तो सह्याद्री आहे आणि सह्याद्रीच्या पूर्ण कड्याकापरातून तुम्हाला ते धुकं दिसतंय आणि पाऊसही पडतोय त्याच्यामध्ये. आणि ते वातावरण आणि ते दृश्य बघायलाही खूप भारी वाटतंय बघा. एक मनाला इथे शांती आणि आनंद मिळतो. तुम्ही पाहू शकता इकडे एक नंबर वाटतंय. तर मित्रांनो मी केव्हा ना केव्हा इथे येतच राहतो, कारण का असे आनंदीमय वातावरणातील हे दिवस असतात ते अनुभवायला मिळतात. त्याच्यामुळे अशा ठिकाणी जात येत राहिलं पाहिजे, कारण या ठिकाणी येऊन सुख, समाधान, शांती हे सगळं आपल्याला काही अनुभवायला मिळतं. तर मित्रांनो अशा ठिकाणी आल्यावरती आपल्यातील थकवा, टेन्शन सर्व काही दूर होतं. हे असं दृश्य अनुभवल्यावर आपल्याला सुख, समाधान मिळतं आणि टेन्शन, थकवा सर्व काही दूर होतो. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला शक्य होईल तेव्हा जाणं येणं आपलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सुख, समाधान नक्की मिळेल. तर मित्रांनो असा एक छोटासा व्हिडिओ बनवलाय मी आता आपल्याला आनंदीमय वातावरणातील पावसाळ्यातील. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण तुम्हाला असेच कोकणातील विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. आणि हो मित्रांनो आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.